ह्या साईडला बघा कोणता कोणता खत आहे. इकडं पोटॅश आणलेलं आहे बघा, आणि इकडं युरियाच्या 2 थैल्या आहेत गाईस. एक 10, 26, 26 आहे, आणि हे कोणती येणार 18. सुरुवात झाली आपली खत लावायला. बघा कशा प्रकारे खत लावला जातो कपाशीला. नाही जाऊ आजो मी काय शाळेत पळून जाईल. बघा गाईस इकडे मस्त आता कपाशी कोळपाचं पण काम चालू आहे आपल्याला. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि गाईज आज आपल्याला आपली जी कपाशी त्याला खत लावण्याचं काम आज होणार आहे आपलं. कारण बरेच दिवस झाले, मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की आपण खत आणलेलं आहे आणि तो लावायचा बाकी होता. कारण पावसाची वाट बघत होते, मध्ये एक दोन पाऊस पण पडला. सो आता मग पावसाने थोडी शांतता दिलेली आहे. सो त्याच्यामुळे आता खत लावून देतील आणि मग नंतर कसं आहे, पाऊस आला तर बरं असतं मग पिकासाठी. सो चला मग आता आपण निघूयात शेताकडे. कारण मम्मी पप्पा ते आणि लहान भाऊ ऑलरेडी शेतात गेलेले आहेत. मी थोडं फ्रेश व्हायचं बाकी होतं म्हणून थांबलो इथे. सो चला आता निघूयात आपण पण शेताकडे. आपण शेतामध्ये आलो बघा. इकडं आता सुरुवात पण झाली आहे खत उभं राहायला. ह्या साईडला बघा कोणता कोणता खत आहे. इकडं पोटॅश आणलेलं आहे बघा, आणि इकडं युरियाच्या 2 थैल्या आहेत गाईस. एक 10, 26, 26 आहे, आणि हे कोणती येणार 18. एवढं थैल्यात गाईस. आज रोहिदास मामन त्यांचा खत लावायचा आहे. आणि ह्या साईडला बघा विष्णू मामन त्यांचा पण खत लावायचा चालू आहे. चाल ना, खत लावायचं आहे ना आज. चला गाईस आता सर्व थैल्या इथं मिक्स करतील, उभरून घ्यायच्या आणि सगळं मिक्स केलं जाईल. खत पूर्ण खत आता मस्तपैकी मिक्स केला जाईल. बघा पहिले युरियाचे थैले टाकले बघा. इथं युरिया टाकला गाईस. कसा दिसतोय, पूर्ण साखरेसारखाच. खातो का साखर आहे मस्तपैकी. गोड लागतील, मला कडू पाहिजे. कडू पाहिजे तुला? हा नाही ना, मग आपण त्याच्यात कडू टाका. तिकडे उडवायला ना रे भाऊ, बाकी ना पायाने. तू कळ ना मग काय आम्हाला खत माल लागते. मग मी त्याच्यासाठी येले ना. मग आपण मारू ना खत. चालेल चालेल ना. चला गाईज आता मस्तपैकी. हे काय 18 का 10, 26, 26 आहे बघा. चला आता दुसरी थैली लावली. कधी ना लागेल जागी, कधी लागला ना डायरेक्ट थांबायचा नाही. म्हणजे जळून जातं डायरेक्ट. लागेल तुला काय फिसक व्हायला हा, रक्त निघे राहिलं ना. लगत नाही असं काही. हा ना, रक्त वगैरे जर निघे राहिलं तिथं जर लागला ना, लय आग मारत. पूर्ण खत मिक्स झालंय. आता भरून घेते मस्तपैकी आणि जाऊयात आपण कपाशीला खत लावायला. त्या साईडला बघा विष्णू मामा त्यांचं पण खत लावायचं चालू आहे. ओम आणि विष्णू मामा 2 जण लावत आहेत, आणि इकडे डायरेक्ट 4 जण आहेत. ओम नाही असं काही बी नको बोला जाणार आहे. चला आता लवकर बरा फटाफट मस्तपैकी आपल्याला तिकडे जायचं आहे खत लावायला. चला काय त्या साईडला आहे कपाशीचा वर, त्या कपाशीला लावायचं खत. चलो आता निघाली आपली जोडी. चला या साईडला बघा गाईस विष्णू मामा त्यांचे पण खत लावायचं काम चालू आहे. नीट लावा म्हणतोय. तर आता तू नको ना आबा, तू कसं लावतो आम्ही खत. सुरुवात झाली आपली खत लावायला. बघा कशा प्रकारे खत लावला जातो कपाशीला. मस्त कपाशीच्या खाली मुळाजवळ थोडा थोडा खत टाकला जातो. एक एकच धरले असते बघा. तो एक एक धरतोय आता कसं फास्ट जातोय तो. तुम्ही 2 धरल्या ना. चला गाईस सुरुवात तर झाली. आता बघू किती वेळ लागतो तो. फेकू नका रे डायरेक्ट असं तिथं गंजात पडला पाहिजे जाग्यावर. अरे हा ना. चलो गाईस आता किती टाइम लागेल तरी रे सगळ्याला? 1 तासात होऊन जाईल सगळं. चलो भाई इकडं अमित नुसतं फेकते तर नादन नादन. लय फास्ट लावतो ना तो खरंच रे. हे अमित खतरनाक काम आहे गाईस. बघा कशा प्रकारे टाकले आहेत बघा. हा एकच आत घेऊन गेला होता, परत आता रिटर्न आला. ह्या साईडला बघा रोहिदास मामन ते पण येऊन गेलेत. 4 जण आहेत गाईत मस्तपैकी. 4 जण म्हणजे डायरेक्ट 8 लाईन्स 8 चाचत जातील डायरेक्ट एकाच वेळेस. म्हणजे फटाफट होऊन जाईल लवकर. नाही लाईन नाही जाऊ आजो मी काय शाळेत पळून जाईल. ओमला सांग ना मग भरायला. का ओम राहू दे गव्हायला पाणी. ओमला लाव रे पाणी भरायला. पाऊस येतो का ना म्हणून आला मग बंद करून लागेल का.
हे काय रे ना काळा खत आहे ते पुरं ह्याच्या जरा आहे सारखं दिसतोय ना. हा? नाही काय काय म्हणतो असं. जवळ म्हणतो विष्णू त्यांचा बी खत लावायचं काम चालू आहे मस्त वेगळे. सुराचं काम बी चालू आहे तिथं. कपाशी कोळपाचं काम चालू आहे. चला आपण जाऊ तिकडं आता. मस्त बैल जोडी झुंपलेली आहे बघा काही तिकडे. मस्त आता कपाशी कोळपाचं पण काम चालू आहे आपल्याला. सुरा मस्त कपाशी कोळपायचं काम करतोय बघा. कसं आहे एकदम व्यवस्थित करावं लागतं काय जा. इथं बघा ह्या साईडला कपाशी एकदम सांभाळून करावं लागतं, नाही तर कपाशी डायरेक्ट निघून जातं. म्हणजे सगळीकडे आज कामं चालू आहेत काय. इकडं सुरा कपाशी कोळपतोय आणि त्या साईडला बघा आजी आणि मम्मीन त्या कपाशी निंदायचं काम चालू आहे. इकडं आजी आणि ह्या साईडला मम्मीन त्या कपाशी निंदतायत बघा. म्हणजे सगळीकडं थोडं थोडं काम चालू आहे. सुराचं पण काम चालू आहे मस्तपैकी. आणि विष्णू मामांत्यांचं पण खत लावायचं चालू आहे. रोहिदास मामांत्यांचं पण खत लावायचं काम चालू आहे आज. कारण आता पावसाचं वातावरण तयार व्हायला लागलं. पहिले 1-2 वेळा पाऊस येऊन गेला, म्हणजे कसं आहे अजून नंतर पाऊस आला मग खत वगैरे लावल्या गेला, कपाशा कोळपल्या गेल्या, सगळं तण काढलं गेलं मग टेन्शन नसतं. कपाशी ऑटोमॅटिक त्याची वाढत चालते मग. सो चला आता सुराचं बी आता थोडंसं राहिलं आहे. अर्ध झालं आणि अर्ध बाकी आहे या साईडला. चला आता तोपर्यंत आपण थोडा वेळ आराम करू मस्तपैकी. आपलं एक खालचं तुकडं झालं आहे या साईडचं बघा. हे वावर पूर्ण झालं लावून. आता इकडं दुसऱ्या वावराला खत लावायचं काम चालू झालं आहे बघा काहीच. चला काहीच मस्तपैकी जेवणला बसले आता सगळेजण वावरामध्ये. बाबा इकडं आजी मामा तिकडे बसलेत. त्याला भुशी नाही देत मामा. या जेवणला सगळ्यांनी काहीच. मला सांगत होतो त्याला म्हणतो मा काय जमत नाही भाई म्हणतो मी काय घेत नाही म्हणतो. इकडे बघा मस्तपैकी खत लावायचं काम चालू आहे. ओ म्हणते विष्णू म्हणून त्यांच्या वावरामध्ये. हे बघा आज सगळे आता पावसाचं वातावरण पण झालं आहे मस्तपैकी. खत लावल्या गेल्यानंतर पाऊस आला तर अजून एकदम छान होईल कपाशीला. आणि ह्या साईडला बघा रोहिदास मामा त्यांची सगळा खत लावल्या गेला कपाशीला बघा. ते आता निघतात तिकडे या साईडला निघालेत. त्यांचं पण मस्तपैकी सर्वच खत लावल्या गेला. आता ते जातील मस्तपैकी घरी आराम करतील. आणि ह्या साईडला अजून मामान त्यांचा लावायचा बाकी आहे. एवढं खालचं तुकडं एक आणि एक ते तुकडं आहे. ते झालं की मग मामान ते पण निघतील. पाऊस तर आता मस्त यायला लागला. बारीक बारीक थेंब पडत आहेत एकदम नॉर्मल बारीक. अजून थोडंसं येईल मस्त. आता पाऊस आला का कपाशा पण वाढतील. चला आता तोपर्यंत थोडा आराम करूयात मस्तपैकी. काय रे ना काय चालू आहे ते पीठ बाजरीचं पीठ. हे बघा काहीच इकडं बैलांना गाईला पण मस्तपैकी बाजरीचं पीठ आहे. थोडंसं त्याला ओलं करून गोळे गोळे करून बैलांना खाऊ घालतायत पप्पा ते बघा या साईडला. हे बघा मस्त खात आहेत बैल. चला गायचं आता इकडे मस्त गाईला हे सटकाला दगड रे बोललं इथे. हे बघा काय गाय कशी लटकली लगेच खायला. ओलं पीठ होतं ना. आणि ह्या साईडला बघा आजोबा ते जो पण कचरा आहे ना सगळा जाळून टाकला इथे. आजूबाजूला जो पण कोरडा कचरा असतो हा ना बरंच जाळलं ना हे पुरं काढ. हा का ते तिथून पुरं गोळा करत आणलं वाटतं. हे बघा बाबा त्यांनी सगळं मस्त साफ करून घेतलं आणि जाळून टाकलं. हे बघा रोहिदास मामा ते पण चाललेत घरी. खत लावल्या गेला त्यांचा पण. काय मामा झाला खत आम्ही इथलं बेकार गेला का. चला काहीच आता मस्तपैकी घरी जाऊ. तर नेरला पण जायचं आहे कटिंग आणि ते करूयात. आता थोड्याच वेळात निघणार आहोत आपण. चलो गाईज मस्तपैकी कटिंगच्या दुकानात आलो आहे. थोड्या वेळातच आता कटिंग करूयात आणि कटिंग झाली की मग निघूयात घराकडे. कटिंग झाली आपल्याला आता घराकडे निघालोय. पाऊस पण चालू गेलेला आहे नॉर्मल एकदम नॉर्मल आहे जास्त नाही पण नॉर्मल पाऊस चालू झाला आहे. चला आता निघूयातच. मस्तपैकी घरी आलो आणि कटिंग केली आहे. थोडं ओला पण झालं पावसामुळे. आता मस्तपैकी आंघोळ करून घेऊयात आणि फ्रेश झालो की मग थोडा आराम करूयात आता. हे बघा गाईज इकडं मम्मीने त्या येऊन गेल्या. पाऊस चालू झाला होता. चहा पित आहेत कोरा चहा. या साईडला बघा पाऊस लय जबरदस्त चालू झाला गाईज. मस्तपैकी जो पण खत लावला असेल ना मस्त भिजून जायला आता व्यवस्थित कपाशीच्या ठिकाणी. बघा पाऊस कसा चालू झाला आहे गाईज. बराच वेळ झाला येतोय पाऊस. हे बघा गाईज स्वयंपाकाच्या आधी थोडंसं दिंडरे बनवत आहेत. दिंडरे माहीत असतील तुम्हाला. काय मध्ये बनवता का हे का बनवते तर
उतरणच्या टायमाला करायच्या दिवशी उतरण असते ना गाईस, कर असते त्या दिवशी बनवतात दिंडरे. आतमध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरं त्याची पेस्ट टाकलेली आहे आणि बेसनाचं पीठ आता कालवून घेतील आणि मस्तपैकी तव्यावरती इथं भाजतील त्याला. चला आता पिठाला मिक्स करून घेतलं जाईल आणि मिक्स केलं की मग दिंडरे बनवायचे आहेत. सुरुवात केली बघा. इथे हे बघा किती छान केलं आहे. कांदा लावला आहे आणि कांद्याने तेल टाकलं जातं मस्तपैकी. आता सुरुवात झालीच आहे बघा गाईस इथे मस्तपैकी. आता हे पीठ त्याच्यावरती टाकलं जाईल. त्याला टाकलं ना मग तू का नाही? हे बघा गाईस या प्रकारे कसं पडतंय बघा ते आतमध्ये. इतकं छान वास येतोय ना गाईस, खूपच छान. याला आमच्याकडे दिंडरं म्हणतात. काय घे ना खलबित्यामध्ये पाणी येतात ते. हां घे ना त्याच्यातून. सो हे बघा गाईस झाला या प्रकारे आपला दिंडरं म्हणतात याला आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात बघा बरं. बेसनाच्या पिठाचं बनवलं जातं हे. चला गाईस एक साईड भाजली आहे, आता परतवलं जाईल त्याला पुढून. हां काय नाही बरोबर आयशा काळं झालं गाईस थोडंसं बघा. जास्त वेळ ठेवला ना त्याचं आता पण खूप छान लागतं, पण असा वास येतो ना गाईस. चला आता आपण खाऊयात झालं की. झालं आहे बघा दिंडरं मस्तपैकी एकदम गरम गरम या खायला एकदम छान झाले बघा. वाव, जिरं आणि ते टाकले ना खूप छान टेस्ट येते. चला आता खाऊयात आपण. जेवण झालं आपल्याला, आता मस्तपैकी आराम करूयात. पाऊस पण पडला आहे, मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे सगळं. फॅन लावला तर एकदम थंडगार हवा येते. सो चला मग आता आराम करूयात मस्तपैकी. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूयात अशा एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.